हा कर. जे आले त्यांना समजा शांततेत बसवा. बाकीचे करायचं सुरू. भोकरदन नगर परिषद 2025 या निवडणुकीच्या निमित्ताने प्रचंड रणधुमाळी प्रचाराची सुरू आहे. आजची असणारी पत्रकार परिषद घेण्याचं मुख्यतः कारण, आपल्या समोर येण्याचं कारण, आताच असणारे 21 तारखेला काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धन दादा सपकाळ, जालना जिल्ह्याचे खासदार डॉक्टर कल्याणराव काळे साहेब, काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष माननीय राजाभाऊ देशमुख साहेब यांनी जी सभा आयोजित केली होती, त्या सभेसाठी संबंधित असणारे वरिष्ठ नेते, महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष हे त्या सभेला आलेत आणि त्या सभेमध्ये त्यांनी जे काही भाषण केलं, जी काही टिप्पणी केली, जे काही आरोप केले, तर त्याबद्दल खंडन करण्यासाठी वास्तविक पाहता आजची पत्रकार परिषद आहे. पत्रकार परिषदमध्ये वास्तविक पाहता भारतीय जनता पार्टी नंबर 1 ची असणारी इथं आमदार, गेल्या कित्येक वर्षापासून असणारे केंद्रीय मंत्री, प्रदेश अध्यक्ष, सर्व सत्ता असणारी केंद्रापासून तर राज्यापासून तर गल्लीपर्यंत ही सगळी सत्ता असताना गेल्या असणाऱ्या 4-5 वर्षापासून इथं नगर परिषदवर प्रशासक असताना सर्व कारभार हा आमदाराच्या अखत्यारीत येतो. आमदार सांगल ती पूर्व दिशा या पद्धतीने असणारा नगरपालिकेचा कारभार हाकलला जातो. ही सगळी परिस्थिती असताना माननीय काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ यांनी कशामुळं, कुणाच्या सांगण्यामुळं असे असणारे आरोप केले, खऱ्या अर्थाने की त्या विवंचनेत आमच्यासारखे असणारे कार्यकर्ते, पदाधिकारी हे थोडेसे विचलित झाले. माननीय हर्षवर्धन दादा सपकाळ यांची पार्श्वभूमी अत्यंत अभ्यासू, संवेदनशील, निष्कलंक, चारित्र्य संपन्न असे असणारे व्यक्तिमत्व म्हणून आज महाराष्ट्र त्यांच्याकडे पाहतोय. आणि एक छूटफूट असणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कुणीतरी सांगतंय आणि आपण ते ऐकताय आणि ते ऐकल्याच्या माध्यमातून बेछूट आरोप असं म्हटलं तरी वावगं होणार नाही. अशा पद्धतीने असणारे प्रदेश अध्यक्षांनी करावं हे काही उचित नाहीये, हे काही मनाला पटत नाहीये. नेमकं खरं म्हणजे या संदर्भामध्ये जर त्यांना काही वाटलं असतं तर कदाचित त्यांनी एखादा फोन माजी आमदार चंद्रकांत दानवे साहेबाला केला असता की नेमकी वस्तुस्थिती काय आहे. त्याचा खुलासा सुद्धा आमच्या स्तरावर आम्ही करण्याचा प्रयत्न केला असता. परंतु जबाबदार असणारे खासदार कल्याणराव काळे साहेब आणि जिल्हा अध्यक्ष माननीय राजाभाऊ देशमुख साहेब निवडणूक येतात, निवडणूक जातात, परंतु या माध्यमातून असणारी काहीतरी कानपिचकी मारावी आणि त्या माध्यमातून असणार हा आरोप करावा हा अत्यंत लांछनास्पद आहे. गेल्या 25 वर्षाचा असणारा इतिहास माजी आमदार चंद्रकांत पुंडलिकराव दानवे हा सर्वसमोर जनतेसमोर आहे. कशा पद्धतीने असणाऱ्या भोकरदन जाफराबाद मध्ये राजकारण केलं जातं आम्हाला माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची शिकवण आहे. 20% समाजकारण, 80% राजकारण
या पद्धतीने असणारं राजकारण गेल्या 25 वर्षापासून आपण करतोय. प्रत्येक गोष्टीसाठी वाटेल तिथं राजकारण 24 घंटे हे कधी सुद्धा असणारं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार, माजी आमदार चंद्रकांत पुंडलिकराव दानवे आपल्याला कधी सुद्धा करताना आढळलेले नाहीये. अशा असणाऱ्या परिस्थितीतून थोडासा या गोष्टीचा उजाळा व्हावा. मागील असणाऱ्या 21 तारखेला सभा झाल्याच्या नंतर आमच्या अंतर्मनाला वाटत होतं की पुनश्च आणखी खासदार कल्याण काळे साहेब आणि जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ देशमुख साहेब हे नक्कीच असणारे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ यांचा खुलासा करतील. बोलण्याच्या ओघातून कदाचित ते बोलून गेले असतील असे अपेक्षा वास्तविक पाहता या दोन्ही असणाऱ्या जबाबदार पदाधिकाऱ्याकडनं एक अपेक्षित होती. वाट पाहत पाहत वास्तविक पाहता आज बरेचसे दिवस 6 दिवस होत आहेत, 5 दिवस होत आहेत. 5 दिवस वाट पाहिल्याच्या नंतर असं वाटलं की हे अनावधानाने न झालेलं असून हेतुपुरस्कररित्या हे स्टेटमेंट केलं गेलेलं आहे याची जाणीव आम्हाला भासली आणि त्या निमित्ताने या गोष्टीवर खुलासा करणं आमचं क्रमप्राप्त आहे. लोकसभेच्या निवडणुकीत मागील 4 वेळेस काँग्रेसचे उमेदवार होते. 2 वेळेस विलास बापू आवताडे यांना लोकसभेची काँग्रेसकडनं उमेदवारी दिली. आताही सुद्धा 2 वेळेस असणारे माननीय कल्याणराव काळे साहेब मागच्या वेळेस पराभूत झाले, यावेळेस निवडून आले. या 4ही असणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माननीय शरदचंद्र पवार साहेब आणि माजी आमदार चंद्रकांत दानवे साहेब यांची काय भूमिका होती हे सर्वत्र असणाऱ्या सर्व जनतेला आणि आपण सगळ्या असणाऱ्या पत्रकार बंधूंना सुद्धा ज्ञात आहे. काँग्रेसच्या असणाऱ्या 1 किलोमीटरपेक्षा 10 किलोमीटर पुढे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्ष हा कशा पद्धतीने काम केलं याचं प्रत्यक्ष उदाहरण मागच्या निवडणुकीत असणारा राधाकृष्ण विखे पाटील या जिल्ह्याचे निरीक्षक होते. दुसऱ्या निवडणुकीत असणारे माननीय बाळासाहेब थोरात साहेब हे सुद्धा निरीक्षक होते. मुंबईला ज्यावेळेस बैठक झाली काँग्रेस कमिटीच्या बैठकीमध्ये सुद्धा त्यांनी आवर्जून असणारे माजी आमदार चंद्रकांत पुंडलिकराव दानवे साहेबांचा उल्लेख केला. अत्यंत प्रामाणिकपणे इमानदारीने जर खऱ्या अर्थाने काम जर समजा प्रामाणिकपणे कोणी केलं असेल आणि निस्वार्थ भावनेने केलं असेल, खांद्याला खांदा लावून नव्हे तर त्याच्या पुढे 4 पावलं टाकून कुठेही सुद्धा आपला उमेदवार नाहीये ही तमा न बाळगता त्या पद्धतीचं काम केल्यानं बंधूंनो या दोन्ही असणाऱ्या महान नेत्यांनी हे प्रशस्ती पत्र बंधूंनो आपल्याला दिलं. लोकसभेची स्थिती आपल्या सर्वांना माहिती होती. त्याही परिस्थितीत एवढी दहशत निर्माण असताना, दादागिरी निर्माण असताना इथं माननीय डॉक्टर खासदार कल्याण काळे साहेबांना सुद्धा ही 55,000ची मागील लोकसभेची लीड काढून पुनश्च आणखीन 1,000ची लीड देण्याचं काम या भोकरदनच्या जाफराबादच्या तमाम जनतेने केलेलं हे आपल्या समोर सर्वश्रुत आहे. तेही सुद्धा खासगीरित्या मान्य करत होते की तुमच्यामुळे केवळ असणारा भोकरदन तालुका जाफराबाद तालुक्यामध्ये माझं असणारं टेन्शन प्रचंड मोठ्या प्रमाणात हलकं होतंय. ह्याही सुद्धा गोष्टी आवर्जून असणाऱ्या त्यांच्या बोलण्यातून प्रकर्षाने नियमितपणे आपल्याला जाणवत होत्या. वास्तविक पाहता महाविकास आघाडी व्हावी अशी मनापासूनची असणारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेब आणि माजी आमदार चंद्रकांत पुंडलिकराव दानवे साहेब आणि तमाम असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाची ही सगळ्याची असणारी मानसिकता मनीषा होती. कोणत्याही परिस्थितीत धर्म विचाराचे असणारे मत हे विभागल्या जाऊ नये आणि इथं असणारे सामूहिकरित्या एकत्र येऊन आपण चांगल्या पद्धतीने टक्कर दिली तर भारतीय जनता पार्टीचा महायुतीचा असणारा चोरडा सगळ्यापणाने साफ होईल अशी परिस्थिती बंधूंनो या असणाऱ्या मतदारसंघाची या शहराची आहे. निकाल लागल्याच्या नंतर सुद्धा तीच परिस्थिती नक्कीच जाणवल्याशिवाय राहणार नाहीये. महाविकास आघाडीची युतीच्या संदर्भामध्ये चर्चा होत असताना पहिल्या प्रथम डॉक्टर खासदार कल्याणराव काळे साहेबांनी सांगितलं की आम्ही 2 बैठका केल्या. खरंच वास्तविक पाहता ते 2 वेळेस आले
2 वेळेस मनमोकळेपणाने असणाऱ्या गप्पा झाल्या, चर्चा झाल्या. आपण होऊन आम्हीच असणाऱ्या चर्चेला सुरुवात केली की नेमकं आपल्याला युती आघाडी करायची तर कसं काय नेमकं तुमच्या मनामध्ये आहे ते स्पष्टपणे असणारे व्यक्त झालं पाहिजे. त्यांनी सांगितलं की आम्ही खूप आग्रह धरला, परंतु माजी आमदार चंद्रकांत दानवे साहेबांनी ते मान्य केलं नाही. त्यामुळं त्यांनी सांगितलं की आपण स्वतंत्र लढू. शेवटच्या विड्रॉलची तारीख असताना सुद्धा माजी आमदार चंद्रकांत दानवे साहेबाला इच्छा होती, अपेक्षा होती की कमीत कमी आता तरी कुठेतरी असणारे 2 पावलं पाठीमागे येऊन महाविकास आघाडी होईल. ती सुद्धा वाट आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्रजी पवार म्हणून आणि माजी आमदार चंद्रकांत पुंडलिकराव दानवे म्हणून सगळेजण ती वाट पाहत होतो. ज्यावेळेस ती वाट चुकली, तो टाइम चुकला, वेळ गेली, त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने पुढील असणाऱ्या दिशा या ठरल्या गेल्या. मनापासून जर इच्छा खासदार डॉक्टर कल्याणराव काळे साहेबांची महाविकास आघाडी झाली असती, खरं म्हणजे सगळ्याच गोष्टी असणाऱ्या 4 भिंतीच्या आतल्या इतंभूत सगळ्यासमोर मांडणं उचित नसतात. बैठकीचे काही इथिक्स असतात, काही तत्व असतात, ते पाळले पाहिजे आणि ते आम्ही दोघं भाऊ पाळण्याचा पुरेपूर प्रयत्न सुद्धा करतो. परंतु ज्या पद्धतीने विषय झाले, ज्या पद्धतीने मांडण्या झाल्या, त्याच्यावरून एकंदरीत आजच्या घडीला नक्कीच असं म्हटलं पाहिजे की माननीय खासदार डॉक्टरराव कल्याण काळे साहेब यांची मनापासूनची असणारी इच्छाच मुळीच नव्हती. म्हणून कदाचित असणाऱ्या या वाटचालीला पुढचं पाऊल पडलं नसावं असा सुद्धा आरोप आमचा या जिल्ह्याचे खासदार डॉक्टर कल्याणराव काळे साहेब यांच्यावर आहे. त्यांना मनापासून जर समजा या गोष्टी करायच्या असत्या तर काही गोष्टीचे असणारे प्रश्न उत्तर झाले, त्या संदर्भातले असणारे काही प्रश्न त्यांनी केले, त्याचे उत्तर सुद्धा आम्ही देण्याचा प्रयत्न केला. माननीय खासदार कल्याण काळे साहेब म्हणाले की चंद्रकांत दानवे साहेब तुम्ही एवढा आग्रह का करता. त्यांना माजी आमदार चंद्रकांत पुंडलिकराव दानवे साहेबांना सांगितलं की साहेब, भोकरदन नगराध्यक्ष हे ओबीसी महिलांसाठी आरक्षित आहे. ओबीसी महिलांसाठी आरक्षित असताना तिथं ओबीसी असणाऱ्या महिलांना न्याय दिला पाहिजे. त्याच्यानंतर असणाऱ्या शहराचं डेलिगेशन ओबीसी समाजाचं मूळतः बरेच जण आमच्याकडे आले, बऱ्याच जणांचे फोन आले आणि त्यांनी सांगितलं की मूळतः ओबीसी असणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य द्या. त्या माध्यमातून असणारं आम्ही नेहमीच तुम्हाला सपोर्ट आणि सहकार्य करण्याची भूमिका अदा करू. ही सुद्धा भूमिका आम्ही त्यांच्या समोर मांडली. नंबर 2 ची असणारी भूमिका, बहुसंख्य असणाऱ्या या शहरावर नजर टाकल्याच्या नंतर 18 पगड जातीला शहर असं म्हणून आपल्या भोकरदनची असणारी ख्याती आहे. या शहरावर नजर टाकल्याच्या नंतर मुस्लिम असणारी बहुसंख्य असणारी मंडळी, समाज या शहरामध्ये राहतो आणि या शहरामध्ये राहत असताना त्यांचे असणारे जबाबदार, आमच्या पक्षाचे असणारे सर्व जबाबदार कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी यांची सुद्धा एकमुखी असणारी सगळ्यांची मागणी झाली की साहेब, आपण असणाऱ्या गरीब ओबीसी असणाऱ्या महिला समाजाला, मुस्लिम समाजाला ह्या वेळेस न्याय दिला पाहिजे. म्हणलं मागच्या वेळेस आपण प्रयत्न केला, यश आलं नाही. मग त्यांनी विस्ताराने आणखीन व्यवस्थितरित्या विचार मांडले की आम्ही ग्रामीण भागामध्ये तिकीट मागत असताना जिल्हा परिषदेचं मागू, पंचायत समितीचं मागू, तिथं आमची ताकद नसणार आहे आणि तिथं तुम्ही आम्हाला उमेदवारी देणार नाहीये. पण बहुसंख्य असणारे मेजॉरिटीने हे शहर असताना की इथं आमचा हक्क होतोय, इथं आमची मागणी ही बरोबर आहे, त्या माध्यमातून तुम्ही इथं विचार केला पाहिजे. मुस्लिम समाज हा फक्त मतदान देण्यापुरता आणि फक्त वापर करून घेण्यापुरताच आहे का, अशी सुद्धा धारणा त्यांनी असणाऱ्या त्यांच्या विचारातून व्यक्त केली. त्यावेळेस खऱ्या अर्थाने की आम्ही कुठंतरी असणाऱ्या त्या संदर्भात विचार करायला लागलो की हाही विचार करणं क्रमप्राप्त आहे. ज्यावेळेस आघाडीच्या संदर्भात बोलल्या गेलं की नाहीये, ते आता तिथं असणार की नगराध्यक्ष त्यांनाच हवंय, त्या संदर्भात सुद्धा चर्चा झाली की म्हणलं तुमच्याकडे ओबीसी नाहीये, ते म्हणे त्यांच्याकडे ओबीसी आहे. म्हणलं मूळ ओबीसी नाहीये. या शहराची धारणा झालेली की मूळ ओबीसीला तिकीट दिलं पाहिजे. त्याच्यानंतर
माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी सुद्धा असणारं स्टेटमेंट दिलं की ज्या वेळेस असणारे उमेदवारी देताना मूळ ओबीसीचा असणारा पहिल्या प्रथम विचार करण्यात यावा आणि जर मूळ ओबीसी जर भेटला नाही तर मग नंतर असणारा विचार करण्यात यावा। ही वस्तुस्थिती मांडल्याच्या नंतर ती वस्तुस्थिती आम्ही माननीय खासदार डॉक्टर कल्याण काळे साहेबाला मांडली। खाजगीरित्या वैयक्तिकरित्या त्यांनी ती सुद्धा मान्य करण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रचंड आग्रह असल्या कारणाने आता त्यांची गोची इकडून सुद्धा असणारा एक बलाढ्य व्यक्तिमत्व, एक आपला असणारा सहयोगी पक्ष, तिकडून असणारे जिल्हाध्यक्ष, अशा असणाऱ्या कोंडीमध्ये माननीय खासदार डॉक्टरराव कल्याण काळे साहेबांची यांची गोची झाली असावी आणि त्यांनी जास्त भावना व्यक्त न करता मी त्यांच्या कानावर टाकण्याचा प्रयत्न करतो आणि त्या माध्यमातून नंतर टाकला नाही टाकला माहिती नाही, परंतु त्यांचं उत्तर मात्र आलं नाहीये। याच्या पुढे जाऊन माजी आमदार चंद्रकांत पुंडलिकराव दानवे साहेबांनी सांगितलं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तमाम इथं बसलेले सर्व पदाधिकारी यांनी सुद्धा माननीय खासदार डॉक्टर कल्याणराव काळे साहेब आले होते, त्यावेळेस सगळेच असणारे पदाधिकारी म्हटलं बा तुम्ही सुद्धा त्यांची भेट घेतली पाहिजे, तुमची असणारी खंत त्यांच्याजवळ व्यक्त केली पाहिजे। तमाम असणाऱ्या शहराच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा त्यांच्याजवळ खंत व्यक्त केली, त्यांना सुद्धा सांगण्याचा प्रयत्न केला। याच्या पुढे जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुतारीच्या उमेदवाराला जर तुम्ही प्रायोरिटी देत नसेल, मान्य करत नसेल, तर तुम्ही असणारा तुमच्याच काँग्रेस पक्षाकडून मुस्लिम समाजाच्या असणाऱ्या ओबीसीला न्याय देण्याचा प्रयत्न करावा महिला भगिनीला, तरी सुद्धा आम्ही महाविकास आघाडी करण्यासाठी तयार आहे। ही भूमिका मांडली असताना सुद्धा त्याही गोष्टीला प्रतिसाद मिळाला नाहीये। म्हणजे नेमकं असणाऱ्या तुमच्या मनामध्ये काय, ओबीसी महिला सुटेल असताना सुद्धा त्या संदर्भात तुमची भूमिका काय, ती सुद्धा असणाऱ्या काँग्रेस पक्षाने सुद्धा स्पष्टपणे आता ओपन भूमिका घेऊन मांडली पाहिजे। ओबीसीला असणाऱ्या नुसत्याच भाषण करायचे, वल्गना करायच्या आणि त्या संदर्भात त्यांचं मत आपल्या पदरात पाडून घ्यायचं। इथून पुढे असणारा हाही समाज असणारा प्रचंड मोठ्या प्रमाणात हुशार झाला, प्रश्न करायला लागला आणि पुनश्च असणाऱ्या ओपन कॅटेगरीच्या माणसालाच तुम्ही असणाऱ्या ओबीसी कॅटेगरीतून उमेदवारी दिली। हे असणाऱ्या तमाम या शहरवासियांच्या ओबीसी समाजाला हे पटलेलं नाहीये। अशा असणाऱ्या परिस्थितीतून वास्तविक पाहता ही महाविकास आघाडी फिसकटली असं म्हटलं तरी वावगं होणार नाहीये। ज्यावेळेस भाषण झाले त्यावेळेस भाषण झाल्याच्या नंतर माननीय खासदार डॉक्टर कल्याणराव काळे साहेबांनी ज्या गोष्टी व्यक्त केल्या, वास्तविक पाहता त्यांच्याकडे व्यक्त झालेल्या गोष्टी त्या अपेक्षित नव्हत्या, पण तरी सुद्धा कशामुळं, कुणामुळं, कुणाच्या दडपणामुळं, कुणाच्या असणाऱ्या छुप्या दबावामुळं या गोष्टी त्यांनी प्रगट केल्या, हे अजूनही सुद्धा आम्हाला समजलेलं नाहीये। येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस चर्चा होईल, खुलासा होईल, त्यावेळेस समजण्याचा प्रयत्न नक्कीच आम्ही सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करू। परंतु ज्यावेळेस असणाऱ्या काँग्रेसच्या उमेदवारासाठी खासदार कल्याणराव काळे साहेब आले, भाषण केलं, भाषण केल्याच्या नंतर बारकाईने असणाऱ्या मला फेसबुकवर असणारं ते भाषण दाखवलं गेलं। भाषण दाखवल्याच्या नंतर बारकाईने मी ऐकत असताना सुद्धा पाहत होतो की खासदार डॉक्टर कल्याणराव काळे साहेब ह्या त्या उमेदवाराच्या प्रचारार्थ भूमिका पटवून देण्यासाठी आले होते का त्यांचा असणारा घराण्याशाहीचा इतिहास हा व्यक्त करण्यासाठी आले होते। हाही मनात जसा पत्रकाराच्या तुमच्या मनामध्ये प्रश्न आहे तसा तमाम जनतेच्या मनामध्ये सुद्धा हा प्रश्न कुजबुजतोय। सगळाच खुलासा त्यांनी केला की नगराध्यक्ष तुम्ही होते माननीय राजाभाऊ देशमुख साहेब, त्याच्यानंतर असणारे तुमच्या धर्मपत्री ह्याही नगराध्यक्ष होत्या, त्याच्यानंतर असणाऱ्या परस्य सुनाला तुमच्या नगराध्यक्ष देण्याचा प्रयत्न केला। हे सांगून हे मांडून नेमकं असणारा त्यांना काय उद्घोषित करायचं होतं अद्यापपर्यंत असणारं हे आम्हाला कळालं नाही। याबद्दल काँग्रेसने सुद्धा माननीय राजाभाऊ देशमुखने सुद्धा चिंतन करावं आणि या संदर्भातलं असणारं चिंतन करून त्या संदर्भातली नेमकं या संदर्भातली भूमिका ही कशामुळं, कोणामुळं, कोणाच्या असणाऱ्या छुप्या अजेंडेमुळे मांडली, हाही सुद्धा प्रश्न आमच्या सारख्या असणाऱ्याला पडला, याचा सुद्धा खुलासा करणं गरजेचं आहे।
खरं म्हणजे माननीय खासदार डॉक्टर कल्याणराव काळे साहेबांनी एक शेअर मांडला आणि त्या शेअर मांडल्याच्या नंतर सुरुवात केली. त्या शेअरचा अर्थ बऱ्याच जणांना समजला नसेल, बऱ्याच जणांना ऐकून न ऐकल्यासारखा पुढच्या असणाऱ्या गतीला प्राप्त झाला. परंतु त्याचं बारकाईने थोडंसं निरीक्षण करत असताना, चिकित्सा करत असताना आम्ही त्याच्यावर विचार केला. आमचे काही असणारे जाणकार प्राध्यापक असेल, काही तज्ज्ञ असेल, त्या संदर्भात बसलो. तो शेअर वाचण्याचा प्रयत्न करून त्या शेअरचा अर्थ समजावून घेण्याचा प्रयत्न बंधूंनो केला. शेअर कशा पद्धतीने असणारा खासदार डॉक्टर कल्याण काळे साहेबांनी मांडला, तो मांडलेला शेअर्स मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. त्याला कशा पद्धतीने असणारं उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेब या पक्षाच्या वतीने त्या शेअरच्याच माध्यमातून त्या शेअरला देण्याचा सुद्धा प्रयत्न नक्कीच असणाऱ्या जशास तसे केला पाहिजे, या माध्यमातून सुद्धा आमचा प्रयत्न असेल. काय म्हटलं शेअर मध्ये त्यांनी, बदले बदले से हो जनाब क्या बात हो गई, हमसे नाराज हो या किसी और से मुलाकात हो गई. या संदर्भातला असणारा याच्यातून काय त्यांना प्रगट करायचं होतं, स्पष्टपणे प्रगट केलं असतं तर अधिक त्यांनी लोकांना तो समजला असता. परंतु समझने वाले को इशारा काफी असं म्हटल्याच्या नंतर बोलाच्या ओघात कोणीतरी लिहून दिला असावा आणि लिहून देता देता असणारा त्या धर्तीवरच माननीय प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब यांनी सुद्धा त्या आधारेच काही गोष्टी मांडलेल्या असाव्यात असाही सुद्धा आमचा मानस झालेला आहे. आणि त्या संदर्भात खासदार डॉक्टर कल्याणराव काळे साहेबांनी जो शेअर व्यक्त केला, त्या शेअरला व्यक्त करण्यासाठी आमचाही असणारा दुसरा शेअर मी सुद्धा आपल्या समोर पेश करण्याचा प्रयत्न करतो. आमचा असणारा त्याला मुतोड जबाब, त्या शेअरला सव्वा शेअर असणारा शेअर हा सुद्धा व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. सब्र हमसे अपना संभाल रखा है, सब्र हमने अपना संभाल रखा है, सबको हैरत में डाल रखा है. सब्र हमने अपना संभाल रखा है, सबको हैरत में डाल रखा है. जमाना रहता है दुश्मनों से सावधान, जमाना रहता है दुश्मनों से सावधान, हमने आस्तीनों में सांपों को पाल रखा है. अशा पद्धतीने असणाऱ्या एवढ्या लवकर रंग बदलण्याची असणारी सवय त्या एवढ्या लवकर दाखवल्या जाईल, खरं म्हणजे ही अपेक्षा नव्हती. पण सुरुवात त्यांनी केली. खरं म्हणजे काँग्रेस पक्षाच्या संदर्भात आम्हाला बिलकुल बोलण्याची अपेक्षा नव्हती. दोन्हीचा विचाराचा असणारा जातीवादी पक्ष कोणता आहे आणि त्या संदर्भात असणारी भूमिका ही कशा पद्धतीने असली पाहिजे. एखादी युती खालच्या पातळीवर जर कार्यकर्त्याच्या भरोश्यावर कार्यकर्त्याची प्रचंड मागणी असेल तर नाही होऊ शकत. ती समजून घेणं काळाची गरज आहे. वास्तविक पाहता जाफराबाद नगरपंचायतची निवडणूक लागली होती, तिथे सुद्धा महाविकास आघाडी तोडण्याचं काम कोणी केलं, सर्वश्रुत आहे. त्यांनीच असणारी तिथं जाऊन घोषणा केली आणि महाविकास आघाडी तोडण्याचं काम केलं. मागच्या वेळेस प्रचंड मोठ्या प्रमाणात आमची सुद्धा इच्छा होती महाविकास आघाडी व्हावी, त्याही वेळेस असणारी महाविकास आघाडी तोडण्याचं काम सुद्धा पातक त्यांचं सुद्धा आहे. आणि आताही सुद्धा शेवटच्या घटकापर्यंत विड्रॉल होईपर्यंत खऱ्या अर्थाने खऱ्या समाजाला आपण न्याय दिला पाहिजे ही भूमिका घेऊन पुढे चालत असताना समाजाच्या असणाऱ्या मानसिकतेचा विचार न करता पुनश्च आणखी हेतू पुरस्कार या पद्धतीने समोरे गेले आणि पुनश्च आणखीन महाविकास आघाडी बंधूंना तोडण्याचं काम केलं. छुपी युतीच्या संदर्भामध्ये कोण असणारे त्या दगडी चाळीमध्ये मागच्या गेटनं जातं, कोण पुढच्या गेटनं जातं, कोण गाडीमध्ये बसतं, कोण काय चर्चा करतं. जर तिथले फुटेज काही बऱ्या प्रमाणात असणाऱ्या माझ्याकडे व्हॉट्सअपच्या माध्यमातून भाषण झाल्याच्या नंतर पाठवलं, कदाचित येणाऱ्या भविष्य काळामध्ये पुनश्च आणखीन ते खुले करण्याचं काम काँग्रेसने करू नये, नाही तर पळता भुई थोडी होईल असा गर्भित इशारा सुद्धा मी त्या माध्यमातून बंधूंनो त्यांना देण्याचा प्रयत्न करतो. या असणाऱ्या गोष्टी इतंभूत त्या संदर्भात मांडण्याचा बंधूंनो प्रयत्न केले. खरं तर
माननीय प्रदेशाध्यक्षांना सुद्धा या गोष्टीची बारकाईने विचार करायला पाहिजे होते. त्यांचा मी प्रचंड आदर बाळगतो. विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून वास्तविक पाहता आम्ही दोघे भाऊ उपस्थित नसताना आमचे धावड्याचे ॲडव्होकेट वीरेंद्र देशमुख साहेब यांच्या माध्यमातून त्यांनी 4 सभा घेतलेल्या आहे. वालसांगी आहे, धावडा आहे, वडद तांगडा आहे, अजून कोणतं तरी गाव आहे, तिथे सुद्धा आमच्या माघारी सभा घेऊन ते गेलेले आहे. चांगला विचाराचा माणूस आहे, अत्यंत प्रामाणिक आहे, इमानदार आहे, स्वच्छ प्रतिमा आहे, प्रगल्भ विचारसरणी आहे, संवेदनक्षम आहे. असं असताना सुद्धा वास्तविक पाहता इथं येऊन एवढ्या मोठ्या असणाऱ्या बलाढ्य माणसाने एक छुटपुट असणारं स्टेटमेंट, एक साजेस नसणारं स्टेटमेंट त्यांनी द्यावं. खरं म्हणजे हर्षवर्धन दादाकडनं ही अपेक्षा नाहीये, पण त्यांना कदाचित कानात सांगितलं असावं. त्यांची तर मूळतः चुकी नसावीच अशी अपेक्षा आमची 100% आहे. पण ज्यांनी कोणी सांगितलं येणाऱ्या भविष्य काळात त्यांनी सुद्धा विचार करायला पाहिजे होता आणि त्या दृष्टिकोनातून वाटचाल करून त्यांना सुद्धा योग्य ब्रीफिंग करायला काहीच हरकत नव्हती, अशी सुद्धा आमची असणारी मनस्थिती होती. बंधूंनो, छुप्या युतीच्या संदर्भामध्ये या तालुक्यामध्ये छुपी युती कोणाबरोबर होते, कशाबद्दल केल्या जाते, काय केल्या जाते हे मला सांगण्याची गरज नाहीये. भारतीय जनता पार्टीचे आमदार संतोष दानवे सांगत होते महाविकास आघाडीच्या पहिले की त्यांची देवाणघेवाण चालू आहे, त्यांची खरेदी विक्री चालू आहे, त्यांचे खरेदीचा भाव अजून काही ठरला नाहीये. वास्तविक पाहता हे शब्द भारतीय जनता पार्टी संतोष रावसाहेब पाटील दानवे यांचे. आता ते शब्द त्यांच्या तोंडून असणारे ते योग्य त्यांना वाटतात. त्याचं कारण असं की बंधूंनो, आमच्या दोघा भावाच्या ताब्यामध्ये खरेदी विक्री संघ नाहीये, कारण खरेदी विक्री संघाचे आम्ही चेअरमन पण नाहीये, खरेदी विक्री संघाचे आम्ही सदस्य सुद्धा नाहीये. खरेदी विक्री संघाचे ते चेअरमन राहिलेले, चेअरमनचे चोरमन कधी झालेले ते सर्वस्कृत सगळ्या जनतेला माहिती आहे, सदस्य सुद्धा आहे. त्यामुळं त्यांच्या तोंडातून असणारे नेहमी खरेदी विक्रीचा असणारा व्यवहार आणि भाषा ही प्रकर्षाने जाणवते. ही सुद्धा गोष्ट त्यांना मुळतोड तबाब ज्या वेळेस असणारा बसला त्यावेळेस या माध्यमातून नक्कीच त्यांना बसला असेल. चंद्रकांत दानवे साहेबांचा इतिहास गेल्या 25 वर्षाचा बंधूंना आपल्या समोर आहे. जो बोलतो त्या पद्धतीने काम करतो हा इतिहास सर्वस्कृत आपल्या समोर असताना गेल्या असणाऱ्या 5 निवडणुका त्यांनी लढल्या. 5 निवडणुका 2003 पासून असणारा 2000 असणाऱ्या आताच्या निवडणुकीपर्यंत हा जर मतदानाचा आलेख जर आपण पाहिला तर बंधूंना 20 ते 22,000 25,000चा वाढता आलेख हा त्यांना मिळालेला आहे. जनतेच्या मनामध्ये आजही सुद्धा लोकांना की हाच आमदार आहे ही भावना, ही धारणा जेव्हा रस्त्यानं चालत असताना, बोलत असताना, लोकांचे काम समस्याच्या संदर्भात अधिकाऱ्याला फोन करत असताना ही सुद्धा जाणीव प्रचंड मोठ्या प्रमाणात या जनतेला आहे. ही जनता सुद्धा मान्यच करायला तयार नाहीये की नवनिर्वाचित आमदार हा आमचा आमदार आहे. 1,05,300 मतदार या असणाऱ्या तमाम भोकरदन जाफराबादच्या जनतेने सुद्धा माजी आमदार चंद्रकांत दानवेच्या समोर दिलेले, पारड्या टाकलेले, एवढे मोठे प्रचंड असणारे पैशाची धुळफेक, विविध वेगवेगळे आश्वासनं, लोभावणाऱ्या असणाऱ्या गोष्टी, या सगळ्या गोष्टी जेवढ्या होईल तेवढ्या असणाऱ्या पुऱ्या जनतेसमोर मांडून या असणाऱ्या गोष्टीला त्यांनी एवढ्यावरच न थांबता प्रचंड असणाऱ्या प्रमाणात पैशाचा महापूर वापरून इथं असणारे या समोरच्या उमेदवार चंद्रकांत दानवे साहेबांचे डिपॉझिट जप्त होईल अशी असणारी परिस्थिती त्यांच्या समोर पैशाच्या जोरावर मांडत होते. पण या तमाम जनतेच्या मनामध्ये चंद्रकांत पुंडलिकराव दानवे यांची प्रतिमा, यांचा असणारा विचार, यांनी असणाऱ्या या 25 वर्षाचा कार्यकाळ हा जनतेसमोर असल्या कारणाने बंधूंनो हाही इतिहास आपल्या समोर आहे. युतीच्या संदर्भात, छुपी युतीच्या संदर्भात म्हटल्याच्या नंतर 2-3 गोष्टी साहजिक प्रकर्षाने जाणवतात. माननीय खासदार डॉक्टर कल्याणराव काळे साहेब खासदार झाल्याच्या नंतर 1 वर्ष झालं. 1 वर्ष झाल्याच्या नंतर जनता आम्हाला विचारते, पत्रकार आम्हाला विचारते, काही जवळची असणारी मंडळी आम्हाला विचारते की इथं असणारा जो काही अनागांधी कारभार आहे, मग तो पोलीस स्टेशनचा असेल, तहसीलचा असेल, पंचायत समितीचा असेल किंवा वेगवेगळ्या असणाऱ्या रोडच्या संदर्भात भ्रष्टाचाराचा असेल, या संदर्भातला वास्तविक पाहता खऱ्या अर्थाने की माननीय खासदार कल्याणराव काळे साहेबांनी कोणता आवाज उठवला, एखादी असणारी भूमिका घेऊन रोडवर उतरून एखाद्या अधिकाऱ्याला सस्पेंड करून भ्रष्टाचाराच्या विरोधात
अडकवण्याचं काम त्यांनी केलं का केलं नाही? जनता ज्या विचारते याचा अर्थ की नेमकी काय असणारी तुमची अंडरस्टँडिंग आहे, काय असणारी तुमची छुपी युती आहे, हे सुद्धा आता लोकांना बोलण्यासाठी वाव मिळतोय. बंधूंनो, हे सुद्धा आता माननीय खासदार कल्याण काळे साहेबांनी विचार करण्याची गरज आहे. 60 ते 70 वर्षापासून असणाऱ्या भोकरदनचे डीवायएसपी क्वार्टर, तहसीलदार क्वार्टर, बीएमसी क्वार्टर इथं असणारे 60 ते 70 वर्षापासूनचे असणारे त्यांच्या घराच्या समोर आहे. हे सगळं असताना सुद्धा नगरपालिकेच्या रेकॉर्डवर सुद्धा त्यांचे नाव आहे. हे नाव असताना सुद्धा बंधूंनो ते त्यांनी गिळंकृत केलेले, तिथं असणारे पत्रे मारलेले, या संदर्भात सुद्धा खासदार कल्याण काळे साहेबांसंग चर्चा झाली. म्हणलं साहेब तुमच्याकडे फार मोठं आयुध आहे, तुम्ही खासदार आहात, या संदर्भातल्या असणाऱ्या तक्रारी आपण केल्या पाहिजे. हे पुनश्च आणखीन असणारे ते क्वार्टर म्हणून सरकारी त्यांना मिळून द्यायला पाहिजे होते. लोकसभेमध्ये सुद्धा तुम्हाला पार्लिमेंटरी क्वेश्चन करण्याचा पूर्ण अधिकार आहे. आणि असा असणारा एक इथं माजी केंद्रीय मंत्री अशा पद्धतीने वागून जमिनी हडपण्याचं काम करतो, हे सुद्धा पार्लिमेंटमध्ये मांडण्याची गरज आहे. पण 1 वर्ष झालं त्या संदर्भातला सुद्धा आवाज बंधूंनो माननीय खासदार डॉक्टर कल्याणराव काळे साहेबांनी का उचलला नाहीये, हाही प्रश्न बंधूंनो आज जनतेसमोर आहे. नेमकी खऱ्या अर्थाने छुपी युती कुणाची आहे, हेही सुद्धा प्रश्न जनतेसमोर आज पडलेला आहे. अतिक्रमणाच्या संदर्भामध्ये ज्या वेळेस माजी आमदार चंद्रकांत पुंडलिकराव दानवे साहेब आमदार होते, 2 ते 3 वेळेस असणारी इथं कोर्टाच्या आदेशाने सुद्धा अतिक्रमण हटाव या पद्धतीची असणारी मागणी झाली. कोर्टाचा आदेश काय होता हे आमदार साहेबाला माहिती नव्हता, सांगितला नाही अधिकाऱ्यांनी. आमदार साहेबांनी लेटर दिलं की बाबा या संबंधित गोरगरीब दिवाळीच्या दिवसामध्ये अतिक्रमण काढू नये. इथं गोरगरीब असणारी 18 पगड जातीची असणारी सगळी जनता ही हातावरची आहे, यांना जर आता काढून दिलं तर यांच्या असणाऱ्या दिवाळीचं रोजीरोटीचं काय होईल, हा उदात्त हेतू ठेवून वास्तविक पाहता ते अतिक्रमण सुद्धा हटवण्याचं काम बंधून केलं नाहीये. आता ते दगडी चाळीचं असणारं प्रचंड मोठं घर बांधलं, ते घराची असणारी भिंत ही अतिक्रमण मध्ये होती. उपोषणला असणारे तिथं कलेक्टर ऑफिस समोर आम्ही बसलो, आमचे वडील सुद्धा बसलेले होते. भविष्य काळामध्ये त्या अतिक्रमणाची असणारी ती भिंत पडू नये म्हणून पुन्हा आणखीन तो रोड पुन्हा आणखीन प्रचंड प्रमाणात पलीकडे घातला. आणि ज्याला मास्टर प्लॅन रोड आहे त्याला बदलता येत नाहीये, तरी सुद्धा असणाऱ्या या बाप बेटांनी असणारी ती रोडची असणारी दिशा पुन्हा बदलून असणाऱ्या सरकारी क्वार्टर मध्ये घातली. आणि सरकारी क्वार्टर सुद्धा बंधून पाडून पलीकडे रोड घालून आणि तशीच असणाऱ्या गोरगरिबाची असणारी उदरनिर्वाहाचे साधन करून हातगाडीवरच्या टपऱ्या चालवणारे होते, तिथं सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात भिंत बांधली. आणि तिथे सुद्धा त्या लोकांना जीवनापासून वंचित ठेवण्याचं काम हे पापक सुद्धा या असणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे आमदार संतोष रावसाहेब पाटील दानवे या बाप बेट्यांनी बंधूंनो केलेलं दिसतं. यांचे असणारे जेवढे काढावे तेवढे प्रकरण कमी आहे. यांनी भ्रष्टाचारावर नैतिकतेवर भारतीय जनता पार्टीने कदापि बोलू नये. यांना मूळतः नैतिक अधिकार नाहीये. विकासाच्या संदर्भात 40-45 वर्ष तुम्हाला असणारी इथं सगळी असणारी एकमुखी असणारी सत्ता होती. दिल्लीत सत्ता होती, राज्यात सत्ता होती. तुम्ही अरे पक्षाचे असणारे प्रदेश अध्यक्ष होते, केंद्रीय मंत्री होते. तोंडातून असणारा एखादा शब्द प्रत्येक मंत्र्याकडे काढला असता तर आज या तालुक्याची बारामती झाल्याशिवाय राहिली नसती. परंतु बारामतीच्या नुसत्या घोषणा करायच्या आणि इथं प्रत्यक्ष मात्र कृती मात्र शून्य करायची आणि लोकांना जिथं तिथं ठेवायचं आणि त्या लोकांना तिथंच ठेवून पुन्हा भविष्याचं राजकारण आपलं करायचं. बंधूंनो, आता जनता हुशार झालेली आहे. जनता आता तुम्हाला या गोष्टीला बळी पडणार नाहीये. काय विकास केला? गेले असणारे 10 वर्ष तुम्ही आमदार आहे, 5 वर्ष प्रशासक म्हणून नगरपालिकेचा कारभार तुमच्या हातात आहे. अरे नगरपालिकेला विशेषताने असणारा कोणता फंड तुम्ही वापरला? नगरपालिकेचा असणारा आमचा 9 कोटीचा आलेला नगरपालिका उत्थानच्या अंतर्गत असणारा फंड हा नगरपालिकेला एक प्रचंड मोठी एजन्सी या नात्याने काम करू इच्छिते. पण पुरेशा आणखीन माननीय राजाभाऊ देशमुख साहेबांवर दडपण आणलं आणि दडपणाच्या अखत्यारीत हे काम आम्ही होऊ देणार नाहीये. हे काम तुम्ही BNC ला वर्ग करा आणि BNC ला वर्ग करून हे काम आपण करण्याचा प्रयत्न करू. हा दबाव आणून हा 9 कोटीचा फंड हा असणारा BNC ला वर्ग केला आणि BNC ला वर्ग करून हा असणारा फंड आणि याचे असणारे ठेकेदार त्यांचेच असणारे जावई मुकेश पांडे यांना दिले. आणि तेही रोड आता 7-8 महिने झाले नाही तर त्याही रोडची असणारी काय दयनीय अवस्था आहे बंधूंनो, हे सांगण्याची गरज नाहीये.
अरे जिथं माझ्या ओबीसी असणाऱ्या काही कार्यकर्त्याचे काही असणाऱ्या समाजाचे घर लागतात तिथपर्यंत तुम्ही रोड करता, त्याच्या पुढे असणाऱ्या मुस्लिम समाज ओबीसी समाजाचे घर लागतात तिथं तुम्ही बंद करतात. ही मानसिकता कुठेतरी बदलण्याची गरज आहे. खरं म्हणजे यांनी मोदी साहेबाचा असणारा काहीतरी विचार करणं काळाची गरज आहे. मान्य देशाचे पंतप्रधान मोदी साहेब सांगतात सबका विश्वास, सबका विकास, सबका साथ. अरे या असणाऱ्या घोषणाची जर त्यांचे अनुयायी जर पालन करत नसेल तर याच्यापेक्षा धिक्कार बंधूंनो कोणत्या पद्धतीने असणारा त्यांचा केला पाहिजे हेही सुद्धा या माध्यमातून मला प्रगट करावं असं वाटतं. पहिल्या प्रथम आपल्या पक्षाची काय ध्येय धोरण आहे, आपल्या नेत्याची असणारी काय ध्येय धोरण आहे या बाप बेटांनी पहिले समजून घ्यावी आणि त्याच्यानंतर विरोधकाला असणारे टीका करण्याचा प्रयत्न करावा. जर त्यांच्याच नेत्याचं ते ऐकत नसतील आणि इथं मनमानी कारभार करण्याचा प्रयत्न करत असेल तर इथून पुढे असणाऱ्या 2025च्या या भोकरदन नगरपालिकेच्या निवडणुकीत ही जनता आता हुशार झालेली आहे आणि यांना सुद्धा भुईसुपाट करून यांचं असणारं पुरं नेस्तनाबूत करून डिपॉझिट जप्त केल्याशिवाय बंधूंनो ही जनता आता स्वस्त बसणार नाहीये अशी सुद्धा असणारी आग्रहाची भूमिका या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतो. ज्या ज्या वेळेस समोरून ज्या ज्या पद्धतीचे असणारे विचार व्यक्त होईल त्या त्या पद्धतीने असणारे नक्कीच आम्ही मांडण्याचा विचार करू अशी असणारी आग्रहाची विनंती करतो. थांबतो. आता या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आम्ही तुम्हाला दिलेलंच आहे, तरी पण काही प्रश्न वाटले तर विचारा. साहेब बोलणार नाही तुम्ही करा, आता तुम्ही करा, मांडले सगळे विषय. हे रवी दोघा जणांना विचारा बाबा. थोडस ऑन ऑफ अजून काही राहिलं असेल तर ब्रीफ करा. आघाडी तुम्ही होऊ दिली नाही असा तुमच्यावरती आरोप आहे. ही आघाडीने नेमकं तुम्ही सांगा आता काय कोणाला द्यायचंय साहेब? काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षापासून कालपर्यंत सगळ्यात असं म्हणणं आहे की आघाडी तुम्ही होऊ दिली नाही. एक मिनिट. तुम्ही जे आरोप केला की रावसाहेब गांधींनी थांबणार आहे 2 मिनिट. त्याने कसं प्रश्न उत्तर दोन्ही देऊन टाकले. 1 तास नाही 1 तास नाही झालं, अर्धा तास. थोडं मांडणं गरजेचं होतं. अपेक्षा कोणी मांडाच तेवढं. काय आहे की इथे सगळ्यात अगोदर आघाडी होईल असं सगळ्याला वाटत होतं आणि शेवटपर्यंत तुमच्या झालं तो आघाडी होणार म्हणून आता जो परवा दिवशी तुमची शेवटपर्यंत आघाडी झाली नाही. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षापासून खालपर्यंत सगळ्या असं म्हणणं आहे की राष्ट्रवादीकडून आघाडीचा प्रस्ताव आमचा मान्य झाला. तुमच्याकडून आघाडी तुटली का याच्यावर तुमचं स्पष्टीकरण द्या. आताच सुधाकरने अत्यंत सविस्तर असं उत्तर आपल्या समोर मांडलेलं आहे. मान्य या जिल्ह्याचे खासदार कल्याणराव काळेसाहेब असतील, राजाभाऊ असतील आणि आमचे सन्माननीय संभाव्य उमेदवार उद्याचे होणारे नगरसेवक आणि नगराध्यक्ष शहरातले सर्व प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अंकुशराव निरीक्षक म्हणून अंकुशराव आमच्या बरोबर होते. ते युती कशी तुटली काय तुटली त्याच्यावर सविस्तर त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. त्यामुळे आमचं शेवटपर्यंत म्हणणं होतं की युती झाली पाहिजे, आघाडी झाली पाहिजे आणि आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या माध्यमातून तुतारी चिन्ह वरचा नगराध्यक्ष तुतारीला मिळाला पाहिजे. हे जर मान्य झालं नाही तर दुसरं त्यांनी मागणी केली होती. सन्माननीय शफिक शेठ असतील, आमचे नसीमभाई असतील, कुरुशी साहेब असतील, शहासाहेब असतील, आमचे शहर अध्यक्ष नईम सर असतील, चंद्रकांत पगारे साहेब असतील, यांनी सर्वांनीच विषय मांडला की बाबा तुम्हाला जर वर द्यायचीच नसेल तर तुम्ही तुतारी आपलं पंजा घ्या आणि पंजाचा उमेदवार तुम्ही मुस्लिम समाजाला द्या. यात युती तोडण्याचा प्रश्नच नव्हता. आम्ही तर क्लिअर कट आहे, आमचं एवढं मोठं मन करून पंजा द्या. त्यांनी मान्य केलं नाही. त्यांनी सांगितलं की आमच्याकडेच आम्हाला घरातच पाहिजेत आणि ते घरात घेतल्यामुळेच युती तुटलेली आहे. मूळ ओबीसीला द्या आणि आमची जे या शहरातले प्रमुख जनतेची आणि सर्व समाजाची बैठकी झाल्या त्यांनी सांगितलं यावेळेस आम्हाला तुम्ही न्याय दिला पाहिजे. तर आम्ही म्हटलं ठीक आहे. मागच्या वेळेसही राजाभाऊला नगराध्यक्ष केलं, मुकेशराव चिने साहेबाला नगराध्यक्ष केलं, तिकडं जाफराबादला सुद्धा आमचे कुरुशी आमचे डॉलर साऊथ डॉलर असतील
त्यानंतर आमचे दीपक वाकडे असतील, त्यानंतर आमचे लानेताई असतील, यांना आम्ही केलेलं आहे. शब्द दिला तो पाळण्याचं काम आम्ही केलंय. म्हणून या जनतेचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षावर प्रचंड मोठा विश्वास आहे. चंद्रकांत पुंडलिकराव दानवेवर विश्वास आहे. त्यामुळं युती तुटल्याच्या नंतर आम्ही चांगला एक सुशिक्षित तरुण समीम मिर्झा यांना उमेदवारी दिलेली आहे. आता तुम्ही सांगितले की आम्ही म्हणजे विधानसभेला लोकसभेला पूर्ण त्यांच्या बरोबर मी कामं केले. आता तुमच्या या आघाडी न झाल्यामुळे प्रदेश अध्यक्षांना विधानसभा मतदारसंघात आता आघाडी कायम तुटली. अध्यक्षापासून विधानसभेपर्यंत आमचे उमेदवार राहील अशी घोषणा करून टाकली. त्याच्यावर काय म्हणते सांगा. खरोखर आहे. आता ते यांनी तर त्याच्यात त्याचंही उत्तर सुधाकरने दिलेलं आहे. त्याची सगळी लाईव्ह सगळी जनता आता ऐकणारच आहे. खरोखर त्यांचे कान कसे भरले, काय भरले हे तुम्हालाही सगळ्यांना माहित आहे. कुठं भरल्या जाते, किती वाजता भरल्या जाते, त्या विषयावर तुम्हाला चांगली जाणीव आहे. त्यामुळे ते नाही बोलायला पाहिजे होतं मान्य प्रदेशाध्यक्ष साहेबांनी, पण ते ओघाओघात बोलून गेले. पण तसं नाहीये. जर आता मान्य आमचे देशाचे नेते आणि आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वस्व आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची आजही धारणा आहे की पुन्हा आम्ही सेक्युलर विचाराचे मतात विभाजन होऊ नये यासाठी परत बसू आणि पुन्हा आघाडी करू. मैत्रीपूर्ण लढत या राज्यामध्ये अनेक ठिकाणी आहे. फक्त भोकरदन तुटला असं नाहीये. अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होत्या. त्यामध्ये एक भोकरदनची सुद्धा आहे. आणि 100% दानवे साहेबांना आता आरोप केला संसदेत कल्याण काळे साहेबांना अतिक्रमणासंदर्भात आवाज नाही उठवला. पण त्याचा अर्थ मिळालेले का त्यांना? खरोखर महत्वाचा विषय. या शहरामध्ये हात घातला तिथं भ्रष्टाचार आहे. केस कमी एवढा भ्रष्टाचार आहे. आणि जेव्हा पद असतं त्या पदाचा गरिमा ठेवण्यासाठी जिथं जिथं होतंय तिथं तिथं लोकशाही पद्धतीनं या देशाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्याला अधिकार दिलेले. त्या अधिकाराला धरून खरोखर आवाज उठवायला पाहिजेत, करायला पाहिजेत. पण का केला नाही आता हे मान्य डॉक्टर कल्याणराव काळे साहेब इथं आल्याच्या नंतर आपण नक्कीच त्यांना ते प्रश्न विचारू, गांभीर्यानं विचारू आणि याच्यानंतर त्यांना करायला लावू. त्याच्यानंतर याचं असं म्हणलं पडलंय की कल्याण काळेची छुपी युती नेतृत्व पण आहे. तुमचं काय म्हणणं आहे? कल्याण काळे बरोबर भाऊ झाले. 1 वर्षापासून ते कधी दिसले नाही. प्रत्येक कार्यक्रमात त्यांना डावलले गेलं. तुमच्या माध्यमातूनच त्यांना जास्तीत जास्त लीड मिळालेली. खरोखर मान्य खासदार कल्याणराव काळे साहेबांच्या उमेदवारीपासून त्यांना चांगले, माझे ते अत्यंत जिगरी दोस्त आहे, मित्र आहे. पक्ष वेगळा असला तरी आमची मैत्री तुटत नाहीये. त्यामुळं त्याच्या माध्यमातून मला सांगायचं की त्यांनाही माहित आहे. पण काही घटक पक्ष म्हणून काही दडपण आलं असेल. पण इथं आज त्यांना माहित आहे की त्यांनी बोलताना सुधाकरना ते विषय बोलले की वहिनी तुम्ही राजा भाऊला उन्हात बसवलं, तुम्ही सावलीत, असं काहीतरी आता विषय केला. तर त्यामध्ये त्या वाक्यात सगळं त्यांचं आलेलं आहे. पण त्यांनाही बोलता येत नाही. आणि त्यांनी खरोखर खासदार म्हणून आज उचललं पाहिजे आणि चांगले कामं केली पाहिजे. त्या मैत्रीचे दडपणाचे भूखंडांचे जनतेने का म्हणून त्यांच्यासाठी कोण येणार आहे रस्त्यावर पुढे? त्याच्यामुळेच त्यांना लोकशाही पद्धतीनं हा प्रश्न त्यांना विचारलेला बरा नाही, लोकशाहीनं त्यांना निवडून दिल्याच्या नंतर त्यांनी ते उठवलं पाहिजे आणि केलंच पाहिजे. 1.5 वर्षापासून ते निवडून आले. आता तुम्ही सांगत तुमची त्याची मैत्री आहे. मग तुम्ही तुमच्या मित्राच्या कानात ते भरलं नाही का? तुम्ही सांगितलं नाही का? एवढे मित्र म्हणलं ऐकलं पाहिजे. अनेक विषय या तालुक्यातले आम्ही सांगितले, त्यांनी सांगितले आणि तुम्ही पत्रकार बंधूंनी सुद्धा कानात सांगितलेले. पण का उचलत नाही आता ते आम्हाला आजपर्यंत काय अजून त्याचं रहस्य कळालेलं नाहीये. पण आता नगरपालिकेवर आमचा झेंडा फडकल्याच्या नंतर नक्कीच ते रहस्य उलगडेल, त्यात माझ्या मनामध्ये काही शंका नाहीये. तुमचा अजेंडा काय? आमचा अजेंडा या शहराला भयमुक्त, पत्रकारापासून तर शेवटच्या माणसापर्यंत जो नाही नसेल तर ते राहू नाही. तुम्ही स्वतः भयमुक्त व्हा, मुक्त वातावरणात या, भूखंडांची सेवा करा. चांगला प्रश्न विचारला देशपांडे साहेबांनी. खरोखर भयमुक्त शहर झालं पाहिजे. मी आमदार होतो तेव्हा विरेगावचे पोलीस पाटील आज नाहीये हयात. ते म्हणले दानवे साहेब, नेमकीच मी 108 अँब्युलन्स आणली होती. ते म्हणले दानवे साहेब तुम्ही पडल्यापासून मी भयमुक्त आणि मला घबराट सुटली म्हणे. आणि ती घबराट सुटताना त्यांनी 2-3 उदाहरण दिले. ते मला सांगायला इथं बरोबर वाटणार नाही. आणि खरोखर त्याच्यानंतर त्यांना अटॅक आला आणि त्या अटॅक मध्ये वारलेले. म्हणून या शहरामध्ये सुद्धा एक भयमुक्त वातावरण द्यायचं, सर्व समाजाला न्याय द्यायचा. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की नगरपालिका 2दा मी आणली.
मुकेशराव चिने साहेब तिकडे, राजाभाऊ सुद्धा काँग्रेसमध्ये आहे, तिकडे जाफराबादला सुद्धा मी चहा प्यायला सुद्धा तिथं जात नव्हतो, त्यांना त्यांचं फ्री हँड देत होतो आणि चांगले. आता जर नगराध्यक्ष निवडून आले दोन्हीकडचे तर तुम्हाला माहिती आहे रबर स्टँड सारखे ते काय करतील. वरचे मान्य भाजपचे तर तुम्हाला सांगतो दादाने सांगितल्याशिवाय काही करणार नाही, आणि इथलचे तर तुम्हाला अभ्यास आहे, त्यामुळे तुमच्यावर जास्त काही बोलण्याची आवश्यकता नाहीये. आता झालं नाही. तुम्ही जो आरोप केला की 9 कोटी रुपये राजाभाऊला दडपण आणून बँकेला वर्ग केले, मग तुम्ही राजाभाऊची तेव्हा मदत का केली नाही एक मित्र पक्ष म्हणून? त्यांना सुद्धा असणाऱ्या या गोष्टीवर ज्या वेळेस आम्हाला माहिती मिळाली त्या संदर्भात चर्चा केली. चर्चा केल्याच्या नंतर फारसं काही त्या संदर्भात पूर्णपणे डिटेल त्यांनी त्या गोष्टी व्यक्त केल्या नाही. काही गोष्टी वेगळ्या असतील काय असतील तर खऱ्या अर्थाने ते जास्त पद्धतीने ते त्या संदर्भातलं उत्तर देऊ शकतील. ते नेमकं असणार. आता दोघही जण असणारे त्यावेळेस असणारे आमदार संतोष दानवे हे नगराध्यक्षा नात्यावर पाट्याचं उद्घाटन करायला जात असे. एका ठिकाणी तसा अद्भुत चमत्कार झाला की बाप बेट्याचं असणारं नाव, नगराध्यक्षाचं कमीत कमी नाव तरी टाकायला पाहिजे होतं पाठीवर, पण ते नाव ज्या वेळेस तो कागद काढला, ती पाटी पाहिली तर नगराध्यक्षाचं त्या पाठीवर नावच नाहीये. हे ज्या वेळेस त्यांना दिसलं त्यावेळेस प्रचंड राग आला, ती तिथून निघून गेले. अशी परिस्थिती, जर असा अपमान जर लोकप्रतिनिधी या नात्याने आमदारांनी सुद्धा करू नये, माजी खासदारांनी सुद्धा करू नये, आणि हे करत असताना विद्यमान नगराध्यक्षांनी सुद्धा तो सहन करू नये, अशीच आमची धारणा होती. दुसरी गोष्ट, या तालुक्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात काही शासकीय उद्घाटन होतात. शासकीय उद्घाटनानुसार असणाऱ्या प्रोटोकॉलनुसार खासदाराचं नाव त्याच्यावर असलं पाहिजे. माझे खासदार माझे आमदाराचं नाव त्याच्यावर प्रोटोकॉलनुसार येत नाहीये. मग हे सगळं असताना मी सुद्धा इंडिव्हिज्युअल पद्धतीने माननीय खासदार डॉक्टर कल्याणराव काळे साहेबांना बोललो होतो. म्हणलं साहेब, हा अधिकार तुमचा आहे, याच्यात हक्कभंग होऊ शकतो, या संदर्भात तुम्ही तक्रार केली पाहिजे, आणि जर समजा तुमचं नाव ते टाकत नसेल तर तुम्हाला हा प्रश्न तुम्हाला पार्लिमेंटरी क्वेश्चन म्हणून विचारण्याचा अधिकार आहे. अधिकाऱ्याला सुद्धा जाब विचारण्याचा अधिकार आहे. त्याच्यातलं एक अर्ध्या सेकंदाचं एक उदाहरण देतो. 220 केव्हीचं असणारं उद्घाटन माननीय अजितदादा पवार साहेबांच्या हाताने झालं. खासदार होते त्यावेळेस रावसाहेब पाटील दानवे खासदार होते. मनात आमची इच्छा नव्हती की त्यांना बोलावं. टोटल असणारा कार्यक्रम आम्ही आयोजित केला. शासकीय प्रोटोकॉलनुसार पत्रिका छापल्या गेली, आणि छापल्याच्या नंतर वास्तविक पाहता अजितदादा आणि संबंधित मंत्र्याच्या नंतर खासदार या नात्याने असणारे रावसाहेब पाटील दानवे साहेबांचं नाव टाकलं गेलं. आमदार साहेबांचं नाव खाली टाकलं गेलं. सर्वे सर्वा करणारे आम्ही, मंजूर करणारे आम्ही, हे सगळ्या गोष्टी विरोध करणारे ते, पण प्रोटोकॉलनुसार या सगळ्या गोष्टी येतात. त्यावेळेस असणारं जाफराबादला असणारं नगरपालिकेच्या संदर्भातलं उद्घाटन होतं. 500 फुटाच्या अंतरावर तिथं 5 कोटीचं बस स्टँड दिलं जातं, आणि त्या 5 कोटीच्या बस स्टँडला तिथं खासदार साहेबाला बोलवल्या जात नाहीये. त्यांचं असणारं त्या पत्रिकेवर नाव टाकलं जात नाहीये, त्यांचं पाठीवर नाव टाकलं जात नाहीये. तर मी सुद्धा त्यांना खंत व्यक्त केली की या संदर्भातला आवाज तुम्ही उठवला पाहिजे. जे जे असणारे पाठीवर नाव म्हणून टाकलं जाईल तिथं कल्याण काळे साहेब एखाद्या वेळेस नाही येता येणार, मान्य करू आम्ही, पण तिथं नाव शासकीय प्रोटोकॉलनुसार टाकला पाहिजे. हा सुद्धा जॉब माननीय खासदार कल्याणराव काळे साहेबांनी विचारला पाहिजे. मग ते विचारत कसं? आता ते विचारत नाही वगैरे, आता त्या संदर्भातलं असणारं खरं म्हणजे हे बोललो, अजून थोडीशी वाट पाहूया. दुसरी गोष्ट अशी की या गोष्टीचा असणार आहे की बाबा ते प्रतिपक्षाचे असणारे खासदार आहे. आज असणारे त्यांची देशात सत्ता नाहीये, राज्यात सत्ता नाहीये, ते नुसते असणारे एक सिंगल खासदार आहे. त्यांची ताकद म्हणजे अधिकाराची नव्हे, पण जर समजा फंड देण्याची, विकास करण्याची ही कुठंतरी असणारी जरा कमी पडते. कलेक्टरच्या माध्यमातून, डीपीडीसीच्या माध्यमातून सुद्धा त्यांना हेतू पुरस्कार फंड दिला जात नाहीये. ही खंत सुद्धा त्यांनी असणारी व्यक्त केलेली आहे. पण ही खंत व्यक्त करत असताना कुठंतरी जनतेसमोर आलं पाहिजे की बाबा मी खूप काही करतोय, पण हे अधिकारी आणि हे असणारे भारतीय जनता पार्टीचे लोक आम्हाला करू देत नाहीये. हे जनतेला वाटलं पाहिजे, त्या संदर्भात भूमिका अदा केली पाहिजे. तुम्ही म्हणतात खासदार साहेब माझे मित्र आहे, या मित्रासोबत तुम्ही बसणार का? पुन्हा काही मैत्रीपूर्ण लढत व्हावी? कसं आहे, आमचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, प्रांत अध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब असतील, जयंत पाटील असतील, सुप्रियाताई असतील, राजेश भाई टोपे साहेब असतील, रोहित दादा असतील, वरिष्ठ नेत्याने जसं ठरवलं, यावेळेस पवार साहेबांचं म्हणणं होतं की आपापल्या स्तरावर जिथं ओरिजिनल ओबीसी असेल
त्या पद्धतीनं आपण आपल्या तालुक्यात निर्णय घ्या, तसा निर्णय आम्ही इथे घेतलेला आहे. आणि उद्या जर पुन्हा म्हटलेच ते जिल्हा परिषद पंचायत समितीला बसायचं तर आम्ही त्याच्यात नाही म्हणणार नाही, कारण मताचं विभाजन होऊ नये ही आमची धारणा आहे आणि त्यासाठी आम्ही तयार आहोत. मताचं विभाजन होण्याची धारणा होती, मग तुम्ही युती का नाही केली? नाही, आता युतीचं आता जी महाआघाडी करायला पाहिजे तिची झाली नाही ना, ते कशामुळे झाली नाही. प्रेसमध्ये तुम्ही बोलता, आरोप करता त्यांच्यावर, पण प्रत्यक्षात कागदावर येत नाही, तुम्ही असंही बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे. कागदावर येत नाही म्हणजे नेमकं काय? तक्रारी करत नाही ना. कल्याण काळाला अधिकार असतो, तुम्हाला पण अधिकार तसा तुम्हाला पण अधिकार आहे. आता तुम्हाला या संदर्भात चांगला प्रश्न उपस्थित केला. आम्ही आमदार असताना रामेश्वर सहकारी साखर कारखान्या याची इन्क्वायरी काय काय लावली होती, कुठपर्यंत असणारी ती इन्क्वायरी गेली होती, सेक्शन 83 सेक्शन 88 हे कलम काय सांगतात, या संदर्भातल्या असणाऱ्या इन्क्वायऱ्या, तर रोड पासून तर असणाऱ्या कोणत्या इन्क्वायरीला आम्ही मार्केट कमिटी तक्रार केली नाही असं तुम्ही सांगा. मार्केट तिथं असणाऱ्या ज्या गोष्टी असतील त्या संदर्भातल्या लिखित स्वरूपात, वरच्या स्वरूपात, दुर्दैवाने सरकार नाहीये खालपासून वरपर्यंत तिथं असणाऱ्या काही गोष्टी, तिथं आमचे असणारे कागद दबतात, तर ते दबू नये म्हणून एक लोकप्रतिनिधी खासदार या नात्याने त्यांना एक अधिकार प्राप्त होतो, त्यांनी तो उचलला पाहिजे आणि नक्कीच ते येणाऱ्या काळामध्ये उचलतील अशी सुद्धा आम्हाला आशा आहे. तुम्ही म्हटले या तालुक्यातले मोठे रस्ते 200 कोटीचे असतील, 10 कोटी असतील, 8 मी सगळे पत्रव्यवहार माझ्याजवळ आहे. त्याच्यानंतर मार्केट कमिटीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याच्या नंतर ते सुद्धा पूर्ण फाईल मुंबईच्या मंत्रालयामध्ये आहे, मंत्र्याकडे होती. पण गव्हर्नमेंट त्यांचं असल्याच्या नंतर अनेक विषयाला तिथं दाबल्या जातं आणि अनेक विषयाचं तिथं सगळं बोलणी होती, त्यामुळे त्याच्यात काही फार नाही. पण रेकॉर्डवर सगळे विषय, मग जाफराबादच्या नगरपंचायत तुमचं ते खरेदी विक्री संघाच्या जागाच्या ते सुद्धा मी रेकॉर्डवर आणून ठेवलेले. बाळासाहेब विखे पाटील असताना त्यांच्याकडे सुद्धा दिले, म्हणले हे होऊच शकत नाही, पण नंतर झालेलं आहे. ते म्हणले हे जर आम्ही केलं तर मला ज्याला जावं लागेल. तर येणाऱ्या काळात कधीतरी निघेल ते, त्याच्यामुळे ते काही आम्ही शांतता घेतो आणि शांततेच्या मार्गाने जातो. 100% या शहराला भयमुक्त आणि स्वच्छ पाणी, नाली, म्हणजे या शहराला ज्या लागणाऱ्या वस्तू आहे, गरजा आहे त्या दिल्याच पाहिजे. रस्ता, पाणी, वीज, शिक्षण, आरोग्य, अरे हे सर्व समाजाला आहे. हे काही मला एकट्या राष्ट्रवादीला किंवा काँग्रेसला किंवा अन्य शासकीय क्वार्टर आहे त्याच्यावर तुम्ही तक्रार का करत नाही आणि उपोषणाला का बसत घ्या, नुसते बोलतात. या संदर्भातला असणारा आतापर्यंत असणारा या जिल्ह्यामध्ये, या तालुक्यामध्ये कोणी मायचा लाल बोलायला सुद्धा तयार होत नाही. जाहीरपणे वक्तव्य करणारे नुसतं असणारं की प्रेसमध्ये नव्हे, प्रसिद्धीसाठी नव्हे किंवा जाहीर भाषणात नव्हे, तर प्रत्येक असणाऱ्या गोष्टीचा उहापोह एकमेव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार म्हणून माजी आमदार चंद्रकांत पुंडलिकराव दानवे जी गोष्ट माहिती झाली खुलेआम लोकांना जागृत करण्याचं काम बंधूंनो आम्ही करतोय. हा इतिहास आपल्या समोर आहे. शहराच्या समस्याच्या संदर्भात सांगितलं, वॉटर, मीटर, गटर या अत्यंत ज्वलंत असणाऱ्या समस्या आहे. या संदर्भात सुद्धा येणारा नगराध्यक्ष आमचा झाला आणि जैनी बोली जमिनी बळकवलेल्या आहे. आता त्याच्या पुढे जाऊन काही गोष्टी उहापोह करू नये, पण माहितीच्या अधिकारामध्ये काही गोष्टीचं रेकॉर्ड आपल्या हाताशी असलं पाहिजे. आरोप केल्याच्या नंतर उद्या तुम्हीच प्रश्न विचारता की याचं काय प्रूफ. आता काही गोष्टीचे प्रूफ आमच्या हाती प्राप्त झालेले, काही गोष्टीचे प्रूफ येणं थोडंसं बाकी आहे. ते आल्याच्या नंतर मोठी असणारी पत्रकार परिषद लाईव्ह महाराष्ट्रात जाईल, अशी पत्रकार परिषद नक्कीच घेऊ. आणि ज्यांनी जमिनी गिळलेल्या आहे, बेबीपर्यंत गेलेल्या आहे, त्यांना इंजेक्शन मारून, गोळ्या देऊन, डकार मारून पुन्हा बाहेर काढण्याचं काम नगराध्यक्ष झाल्याच्या नंतर नक्कीच आम्ही काढू. यांचा तुम्ही पिंजरा फोडतात तर त्यांचा तुम्ही वरिष्ठाला हे का नाही करत? आमचे पक्षाचे नेते परवा मान्य पवार साहेबांकडे काही विषय संभाजीनगरचे आणि जिल्हा अध्यक्ष आणि ती कार्यकारिणी निरीक्षक असल्यामुळे तिथे अनेक विषय झालेले वरती. त्यामुळे वरती त्यांचा पक्ष वेगळा आणि आमचा पक्ष वेगळा असल्यामुळे ते त्यांच्या पक्षापर्यंत काही होत नाही. आणि भोकरदन शहराला जी दानापूर पाईपलाईन आहे ती अतिशय हे पडलेली आहे, वेळोवेळी नादुरुस्त होतीये. तुमचा नगराध्यक्ष झाल्यावर तुम्ही त्या मंजुरी आणणार का? दुसरं आणि ज्या शहराचं जे बायपास आहे
याच्यावर हे करणार कारण जी आरक्षणाची जी चर्चा झाली ज्या शेतकऱ्यांची चर्चा आरक्षण टाकून ती बळकवण्याचा काही प्रयत्न करतात 100% त्याच्या संदर्भात काय भूमिका? 100% हे तिन्ही प्रश्न मूलभूत प्रश्न या शहरातील तमाम सर्व जाती धर्मांच्या लोकांचे. या शहराला 2-2, 3-3 महिने पाणी मिळालं हो. मी राहत होतो तर मला अक्षरशः दिवसात 2 टँकर मिळाले. तरी सुद्धा तुमच्या मागच्या वळीमध्ये राष्ट्रवादी सुद्धा नगरसेवक होते. त्यांना तिथे काय केलं, त्यांना काय प्रयत्न केले? नाही प्रयत्न करतात. नाही आता सत्ता नसले आज रोजी 7-7 दिवस पाणी नाहीये. नाही एकदम चुकच आहे लक्ष. 2-2 महिने पाणी नाही आलं तेव्हा तुम्ही कोणी काय प्रयत्न केले? याच्यामध्ये खरोखर लोकप्रतिनिधी म्हणल्याच्या नंतर आमदार आणि खासदारला पूर्ण अधिकार असतात. पण का होत नाही हा विषय सर्वांना माहिती आहे. पण आताच धसाळने जे प्रश्न मांडले की या शहराला खडकपूर्णा मधूनच मी आमदार असताना, मुकेश चिने साहेब नगर अध्यक्ष असताना, तर मान्य अब्दुलजी सत्तार साहेब माजी मंत्री आणि आमदार असताना, अजितदादा पवार असतील आणि तटकरे साहेब त्या खात्याचे मंत्री असताना आम्ही त्यांच्याकडे ती फाईल त्यांनी पाठवली होती. त्यांनी सांगितलं की आमचं चंद्रकांतला या शहराला पाणी देणार आहे की नाही, आणि ती फाईल थांबवली आणि माझी त्यांची बैठक करून त्यामधून काही आपल्याला या शहराला मुबलक लागणारं पाणी मिळणार आहे. नसता ते पाणी सुद्धा आपलं गेलं होतं. मी जर नसतो आणि अजितदादांना जर सपोर्ट केला नसता तर पाणी या शहराला मिळालं नसतं. आता ते पाणी विकत घ्यावं लागणार आहे यात ते दुमत नाहीये. पण त्यासाठी ते पाणी आपण MIDC ला देऊ. आणि जे धसाळने जे प्रश्न मांडला की या आपल्या तुमच्या दानापूरचं धरण हे ओव्हरफ्लो होतंय, कमी पडत नाही, पण तरी 3 महिने कमी पडतं, तेव्हा खडकपूर्णाचे पाणी आपण 3 महिने या शहराला देऊ. आणि जी नवीन योजना टाकायची तर राज्याचे 3 मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री आहे, 1 मुख्यमंत्री आहे, आणि या राज्याचे मुख्यमंत्री पिण्याच्या पाण्यामध्ये, रस्त्यामध्ये, आरोग्यामध्ये याच्यामध्ये राजकारण करणारे नाहीये. 100% वरची तुतारी समीर मिर्झा जर निवडून आले तर या शहराला मुबलक प्रमाणात पाणी देण्याचं काम करू. नसता तुम्ही सांगाल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. त्याला जोडून असणारा एक गोष्ट आहे की गेल्या 10 वर्षापासून माजी आमदार चंद्रकांत दानवे साहेब असताना खडकपूर्णातून पाणी आणलं. इथं काही TMC असणाऱ्या माझ्या भोकरदनसाठी आरक्षित झालं पाहिजे, त्या गोष्टीचा मी साक्षीदार आहे. मी सुद्धा बरोबर होतो. इथं भांडून सत्तार शेठ त्या गोष्टीला जरा थोडस त्यांच्याकडे पाणी जास्त जावं या दृष्टिकोनातून विचार करत होते. पण माननीय अजितदादा आमच्या पक्षाचे नेते होते, उपमुख्यमंत्री होते, अर्थमंत्री होते, आणि त्या माध्यमातून आम्ही दबाव पाडून हा असणारा भोकरदनला गेल्या 40 ते 50 वर्ष भविष्यकालीन पाण्याचा लढा उद्भवू नये यासाठी तो मंजूर केला. काही आर्थिक अडचणी होत्या, नगरपालिकेने असणारे त्याचे काही असणारे सेफ दिला पाहिजे होता, परंतु ते नगरपालिके ड वर्गात असल्यामुळे देऊ शकली नाहीये. परंतु या विद्यमान आमदारांनी 10 वर्षाच्या कार्यामध्ये जसं संभाजीनगरला असणारा स्पेसिफिक असणारे काही पैसे माफ करून तिथून नवीन योजना सुरू केली. एवढ्या बाप बेट्याची चालती असताना यांनी इथं असणाऱ्या नगरपालिकेच्या या संदर्भातले हे पैसे भरून आतापर्यंत असणारे हे पाणी का पाजू शकले नाही, आणि आता नैतिक दृष्ट्या पाणी ते मी पाजतो असं म्हणण्याचा सुद्धा अधिकार नाही. आता जनता यांना पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही. संदर्भात काय अरे झालं दादा, छुप्या युतीच्या संदर्भामध्ये अत्यंत असणारं म्हणजे अनावधानानेच म्हणता येईल, माननीय हर्षवर्धन दादा सपकाळ यांना काहीतरी चुकीची ब्रीफ केल्या गेली आणि त्या संदर्भात असणारं स्थानिक पातळीवरचं काहीतरी गुगली टाकावी. 100% असणारे माननीय राजाभाऊ देशमुख साहेब जिल्हाध्यक्ष काँग्रेस, 100% असणारे माननीय खासदार डॉक्टर कल्याणराव काळे साहेब यांच्या दुसऱ्या व्यतिरिक्त तिसरा कोण माणूस देणार आहे? रावसाहेब दानवे तर काही हर्षवर्धन दादाला काही चुपी सांगू शकत नाही, काही करू शकत नाहीये. हेच 2 लोक असणार आहे, यांनीच असणारी व्यक्त केली असेल आणि त्याच माध्यमातून त्यांनी भूमिका मांडली असावी. यात दुसरं काही नाही. चुकीची माहिती मिळाली ह्या दोन नेत्याची जबाबदारी आहे, जिल्हा अध्यक्ष आणि ते असणारे खासदार डॉक्टर कल्याण काळे साहेब. सगळ्यात शेवटचा प्रश्न, एक मिनिट, विधानसभेमध्ये राजपूर्ण काम केलं नाही म्हणून ही दुखणे का निवड युती तोडाचं हे दुखणे? मी असा एक माणूस आहे की 2003 पासून तर 25 पर्यंत लढलो. मी पडलो तरी चिडलो नाही आणि रडलो बी नाही, आणि तो मी डोक्यात ठेवत बी नाही. हा माझा स्वभाव असल्यामुळे मी रोज प्रत्येक इलेक्शनला 10,000 25,000 वाढत चाललेलो आहे. आता काम केलं नाही केलं हे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे. रिकाम टेकडी, कुचरवटा आणि पवित्र ठिकाणी तुम्ही बसतात, ती चर्चा तुम्हाला जास्त माहिती आहे. त्यामुळे मी सगळ्यांनी काम केलं असंच सांगितलेलं आहे.
केवळ नगराध्यक्षाच्या निवडणुकीत ते 14 उमेदवार घड्याळ आले आहेत ते चौथा उमेदवार असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घड्याळीचा असणारा आला. हा कसा आला, कुठून आला, कोणी तिथपर्यंत असणाऱ्या त्या दगडी चाळीत नेण्याचा प्रयत्न केला, याचा खुलासा शहराध्यक्ष फहीम कादरी साहेबांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने केलेला आहे. ते आमचं मत असं आहे की जोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घडी माजी आमदार चंद्रकांत दानवे साहेबांबरोबर होती, घडीचे असणारे काटे अत्यंत चांगल्या पद्धतीने उजव्या बाजूला फिरत होते. आता दुसऱ्याच्या हातात गेली, ते काटे कसे उलटे फिरायला लागले आणि त्या घडीची किंमत कशा पद्धतीने या शहरामध्ये लावल्या जाते, आता या शहरातले लोकच तुम्हाला सांगतील. नांदे साहेब, तुम्ही वारंवार आरोप करताय चुकी विधानसभेमध्ये त्या चुकी युतीचा वापर. नाही, आम्ही नाही आरोप करत वगैरे. नाही, ती युती आमचा आरोपच नाही. आमचं म्हणणं आहे की माझं काम केलं. आता असं आहे की त्याच्यात मी जास्त बोलणारा, मी काम करणारा कार्यकर्ता आहे. मागील विधानसभे निवडणुकीमध्ये मी खुलासा करू इच्छितो. मान्य असणारे काँग्रेसची मंडळी, मला तिकीट मान्य असणारे राजाभाऊ देशमुख साहेब यांनी सुद्धा असणारे महाविकास आघाडीकडून ज्याच्या त्याच्याकडून वगैरे तिकीट मागण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत होते. ताकद लावून. करण्याचा सुद्धा अधिकार होता. पूर्ण ताकदीनिशी करत होते. काही कोणाच्या मनात दुमत असण्याचं कारण नाहीये. परंतु ज्या वेळेस महाविकास आघाडी डिक्लेअर झाली, चंद्रकांत पुंडलिकराव दानवे हे महाविकास आघाडीचे उमेदवार डिक्लेअर झाले, त्यावेळेस वास्तविक पाहता सगळ्यांनी एक संघ येऊन एक मेसेज देणं काळाची गरज होती. दुर्दैवाने असणाऱ्या त्यावेळेस माननीय जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख साहेब हे 3 दिवस असणारे माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या असणाऱ्या संपर्कात होते आणि ती गोष्ट बऱ्याच जणांना असणाऱ्या तमाम महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याला मनाला पटलेली नव्हती. याबद्दलचा असणारा रोष सुद्धा काही कार्यकर्त्यांनी आमच्याजवळ व्यक्त केला. आणि बाबा की असं होता कामा नाहीये, असं का झालं, कशामुळे झालं, खरं म्हणजे हाही सुद्धा असणारा विचार करणं काळाची गरज आहे. आणि राहिला उर्वरित प्रश्न, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही तर कशा पद्धतीने लोकसभेचं काम केलं, परंतु विधानसभेमध्ये माननीय राजाभाऊ देशमुख साहेब असतील, त्यांची काँग्रेस असतील किंवा आमची असणारी महाविकास आघाडीतले घटक असतील, काही लोकांनी असणाऱ्या भारतच्या लोकांनी केलं नसेल शिवसेनेच्या, पण माननीय राजाभाऊ देशमुख साहेबांवर आमचा किंचित आक्षेप नाहीये की विधानसभेत त्यांनी आमचं काम केलेलं नाही, त्यांनी काम केलेलंच आहे. हे सुद्धा मी नमूदपणे प्रामाणिकपणे आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न आता शेवटचा प्रश्न महत्वाचा आमचा असा आहे की तुम्ही तुमच्या नगरसेवकावर तुमचा उमेदवारावर तुमचं कंट्रोल येईल का? मागच्या वेळेस तुम्ही निवडून आणलेले नगरसेवक शेवटपर्यंत तुमच्यावर राहिले नाही. आता तुम्ही या निवडणुकीमध्ये सुद्धा तुमच्या एका अधिकृत उमेदवारांना तुमचा उमेदवारी अर्ज त्यांना स्वतः जाऊन विड्रॉल केला. तुमचे 2 माणसाचे कागदपत्राअभावी 2 जण कोर्टात गेलेले. अशा परिस्थितीत नाही, 2 नाही, दुरुस्ती करा. एक केला, एक काँग्रेसचा आणि अशा परिस्थितीत तुमचं काय राहील? तुमचा जर अधिकृत उमेदवार जर आता विड्रॉ करू लागला तर पुढे जनतेने तुमचा कसा विचार घालवायचा पाहिजे कळायला? जनतेचा विश्वास मान्य शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षावर आहेच. त्याच्यानंतर चंद्रकांत पुंडलिकराव दानवे याच्यावर सुद्धा आहेच. येणाऱ्या काळात जे तुम्ही प्रश्न मांडला खरोखर व्यवस्थित आहे, खरा आहे. मी स्वतः कसा माझा स्वभाव आहे की त्यांच्यामध्ये एकदा पदावर बसवलं तर जसं सभापती त्यांनी केले, अनेक सभापतीला मोटरसायकल सुद्धा आज नाहीये, अनेक तुम्हाला माहिती आहे, पण तसं मी करत नाही. मी म्हणतो की मी बसवल्याच्या नंतर त्याने मोकळं खेळायचं. पण यावेळेस या जाफराबाद असेल, भोकरदन तालुका असेल, नगराध्यक्ष असेल, सभापती येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीचे होतील. आज वातावरण त्याच पद्धतीने खेड्यामध्ये सुद्धा शहराच्या नंतर त्यांच्या विरोधात मोठी लाट तयार झालेली आहे. यावेळेस त्या जग चुका झालेल्या होत्या पाठीमागं जाऊन बसणे आणि ते समाजाच्या हितासाठी या तालुक्यातल्या प्रभाग 1 पासून तर 10 पर्यंत ज्या ज्या समस्या सन्मानाने नगरसेवक नगराध्यक्ष सोडत नसेल तिथं जाण्याचा अधिकार चंद्रकांत पुंडलिकराव दानवे म्हणून राहील. संबंधित तालुक्यातल्या या शहरातल्या लोकांना त्याची अडचण येणार नाही. हात दाखवा, गाडी थांबवा, या पद्धतीनं तुमचं काम तिथल्या तिथे केलं जाईल. हा शब्द त्या निमित्ताने मी आपल्याला देतो. अर्धा मिनिट घेतो. आता महेशरावने चांगला प्रश्न उपस्थित केला. खरं म्हणजे आमच्याकडे अत्यंत तुतारीचे पॉवरफुल असणारे उमेदवार होते. काही ठिकाणी थोडस आम्हाला एक ज्या वार्डात विड्रॉल केला गेला ते दुर्दैव आहे, खंत आहे. परंतु पैशाचं प्रचंड मोठं आमिष आणि प्रचंड मोठा दबाव यामुळे असणारा तो उमेदवार पळून गेला, ही वस्तुस्थिती आहे. नंबर असणाऱ्या पेशवेनगरमध्ये आमचे प्रवीण देशपांडे सन्माननीय नगरसेवक होते.
माननीय सेपिक्षक साहेबाबरोबर असणाऱ्या मागच्या वेळेस त्यांना निवडून आणलं, हेल्पिंग मेजॉरिटीने निवडून आणलं. आमचा असणारा उमेदवार सुद्धा भारतीय जनता पार्टीला पळून त्यांच्या तंबूमध्ये न्यावं लागला. दुसरा असणारा माननीय धुरे साहेब आमच्याकडे प्रवेश केलेले होते, त्यांना सुद्धा भारतीय जनता पार्टीने दबाव टाकून भारतीय जनता पार्टीच्या गावात त्यांना सुद्धा रुमाल टाकण्याची वेळ आली. भारतीय जनता पार्टीच्या संदर्भात सुद्धा 10 प्रश्न आम्हाला विचारतात, तसं भारतीय जनता पार्टीच्या संदर्भात पण 1-2 प्रश्न विचारले तर मला असं वाटतं की आनंद होईल. आणि महत्वाचा विषय आता पालिकेवर झेंडा फडकवला होता तुमचा, तर त्याचं समीकरण काय म्हणजे कसं आहे? आता काही गुपित समीकरण असतात, सगळे तुमच्या समोर मांडल्याच्या नंतर जे काही आम्ही राजकारण करतो, काही आमच्या इंटरनल काही पॉलिसी आहेत, कशा पद्धतीने पेश होऊ काय होऊ वगैरे, पण प्रचंड आणि उदंड असा प्रतिसाद या जनतेत फिरत असताना, मग तो मजूर असो किंवा उच्चवर्गीय असो, व्यापारी असो किंवा सर्वसामान्य असणारा काम करणारा माणूस असो, जी एक दहशत प्रचंड मोठ्या प्रमाणात या शहरात झालेली आहे. अहो, पाठीमागं असणाऱ्या या एसटी महामंडळाच्या पाठीमागं एक मोठं कॉम्प्लेक्स बांधलं गेलं, ते रोडवर आलं पाहिजे, रोडवर आलं पाहिजे. भारत कॉम्प्लेक्स यांचं असणारं, मस्जिदचं असणारं ते कॉम्प्लेक्स आहे. प्रचंड दबाव आणून ते पाडून मी पर्यायी जागा देतो, माझी ती जागा खुली करा, तिथं एवढं मोठं बांधून ठेवलं. याच्यासाठी असणाऱ्या या घेडगेवार चौकापासून तर वर बांगल्यापर्यंत या असणाऱ्या लोकांना पुढून 82, पाठीमागून नगरपालिका म्हणते 4 फूट, 82 म्हणते 60 फूट, असा सँडविच या बाप बेटाने बंधूंनो या तालुक्यात या शहरामध्ये केलेलं आहे. ही जनता कदापि सुद्धा विसरणार नाहीये आणि त्याला सुद्धा सडतोड उत्तर देण्याचं काम करणार. एक छोटा प्रश्न, मागच्या आता जे पाऊस आता तो राहू दे पुढे काही प्रश्न